नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. ऐश्वर्याने सारंगला लग्नाचा प्रस्ताव दिलेला आहे आणि जानकी सांगत असते सारंगला की तुम्ही अजिबात मनावरती प्रेशर घेऊ नका, कोणाच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेऊ नका लग्नाचा. तुमच्या मनाला काय वाटतंय तुम्ही ठरवा आणि मगच तुमचा निर्णय सांगा. उगाच फक्त दादा वहिनी किंवा नानासाहेबांचा विचार करून तुम्ही ह्या गोष्टीत उडी मारायची नाही. तेव्हा ऐश्वर्या मनात विचार करते, ही चोंबडी याचं मन बदलती की काय. मग ती थोडीशी पुढे सरकवते. सारंगला म्हणते, माझ्याकडे बघ, माझ्याशी बोल. आपण दोघं आपल्या वडिलांसाठी हे करतोय. गावासमोर त्या दोघांची इज्जत महत्त्वाची आहे ना, त्यांचं नाव मोठं करायचं आहे आपल्याला. तुला आठवतं ना, तू बोलला होतास माझ्या घरच्यांसाठी मी काहीही करेल. तेव्हा तो आठवतो की सौमित्राची शिक्षा तू मला दे, बाकी घरातल्या कुणालाही देऊ नको. ती डोळ्याने सारंगला जवळजवळ धमकवतेच. आणि मग सारंग म्हणतो, खरं तर मी लग्नाला तयार आहे आणि हे लग्न केल्याने सगळे वाद मिटणार असेल तर मी स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे की मी ऐश्वर्याशी लग्न करेल. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. ऋषिकेश जानकीला खुणवतो की दिलेलं शब्द आता पूर्ण होईल. नानासाहेबांनाही जीवात जीव येतो. त्याच्या मित्राची मैत्री टिकून राहील आणि कसल्याही प्रकारचं घरावर संकट येणार नाही. ऐश्वर्या तिच्या घरी वापस येते. तिच्या वडिलांना तिचा निर्णय सांगते. तेव्हा ते म्हणतात, तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय, सारंगशी तुमचं लग्न कसं हो, शक्यच नाही. तेव्हा ती म्हणते, मी स्वतः निर्णय घेतलेला आहे आणि हे लग्न त्याच तारखेला होणार म्हणजे होणारच. इकडे जानकीलाही तीच काळजी पडली आहे. सारंग आणि ऐश्वर्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साम्य नाही. त्या दोघांचं एकमेकांचं वागणंही विरुद्ध आहे. त्यांचं शिक्षण, त्यांची राहणीमान सगळं काही विरुद्ध आहे. पण ऋषिकेश म्हणतो, हा निर्णय त्या दोघांनी घेतला आहे त्यामुळे आता आपण त्याच्यात भाग नाही घ्यायचा. पण ती म्हणते, ते दोघंजण मिसमॅच आहे, एकमेकांना अजिबात मॅच होत नाही. जानकी पूर्णपणे विरोध करत असते ह्या लग्नाला. पण ऋषिकेश म्हणतो की हे लग्न आता होणार म्हणजे होणारच. पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा